तुमचा पहिला प्रश्न आहे, गूळ खाल्ल्याने कोणता दोष बरा होतो? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए अशक्तपणा, ऑप्शन बी लांबी, ऑप्शन सी वजन, ऑप्शन डी वात. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी वात. गूळ हा चवीला गोड आणि पचायला जड असतो. त्यात स्निग्ध गुणधर्म असल्याने तो शरीरातील कोरडेपणा कमी करतो. त्यामुळे वातदोषाशी संबंधित तक्रारी जसे की सांधेदुखी, बद्धकोष्ठता आणि गॅस कमी होण्यास मदत होते. तुमचा दुसरा प्रश्न आहे, च्युइंगम पचायला किती वर्षे लागतात? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए 2 वर्ष, ऑप्शन बी 4 वर्ष, ऑप्शन सी 7 वर्षे. च्युइंगम पचायला 7 वर्षे लागतात हा एक खूप जुना आणि प्रसिद्ध गैरसमज आहे. यात अजिबात तथ्य नाही. जरी तुमचे शरीर च्युइंगममधील डिंक पचवू शकत नाही, तरीही ते 7 वर्ष पोटात पडून राहत नाही. तुमची पचनसंस्था च्युइंगमला इतर अन्नाप्रमाणेच पुढे ढकलते. सामान्यतः 24 ते 48 तासांच्या आत च्युइंगम नैसर्गिक विष्ठेवाटे शरीराबाहेर टाकले जाते. तुमचा तिसरा प्रश्न आहे, हाडांमध्ये कोणते मीठ सर्वाधिक प्रमाणात आढळते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए मॅग्नेशियम कार्बोनेट, ऑप्शन बी फेरिक नायट्रेट, ऑप्शन सी कॅल्शियम फॉस्फेट, ऑप्शन डी सोडियम क्लोराईड. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कॅल्शियम फॉस्फेट. तुमचा चौथा प्रश्न आहे, मानवी शरीरातील रक्तपेढीला काय म्हणतात? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए प्लीहा, ऑप्शन बी मूत्रपिंड, ऑप्शन सी यकृत, ऑप्शन डी हृदय. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए प्लीहा. जेव्हा शरीरात अचानक रक्ताची कमतरता निर्माण होते, तेव्हा प्लीहा स्वतःमध्ये साठवून ठेवलेले शुद्ध रक्त रक्तप्रवाहामध्ये सोडून शरीराची गरज भागवते. तुमचा पुढचा प्रश्न आहे, माणूस एका मिनिटात किती वेळा श्वास घेतो? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए 12 ते 16 वेळा, ऑप्शन बी 20 ते 25 वेळा, ऑप्शन सी 12 ते 41 वेळा, ऑप्शन डी 70 ते 72 वेळा. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 12 ते 16 वेळा. तुमचा सातवा प्रश्न आहे, रक्ताला लाल रंग कशामुळे येतो? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए प्लाझ्मा, ऑप्शन बी RBC, ऑप्शन सी WBC, ऑप्शन डी हिमोग्लोबिन. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी हिमोग्लोबिन. तुमचा आठवा प्रश्न आहे, नेत्रदानात डोळ्याचा कोणता भाग वापरला जातो? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए कॉर्निया, ऑप्शन बी डोळ्याची भिंग, ऑप्शन सी संपूर्ण डोळा, ऑप्शन डी डोळ्यातील पडदा. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कॉर्निया. तुमचा 9वा प्रश्न आहे, जास्त लिपस्टिक लावल्याने कोणता आजार होतो? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए शिशाची विषबाधा, ऑप्शन बी TB, ऑप्शन सी बद्धकोष्ठता, ऑप्शन डी त्वचेचा संसर्ग. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए शिशाची विषबाधा. तुमचा 10वा प्रश्न आहे, लाल बहादूर शास्त्री यांची प्रसिद्ध घोषणा कोणती होती? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए जय जवान जय किसान, ऑप्शन बी करा किंवा मरा, ऑप्शन सी वंदे मातरम, ऑप्शन डी इन्क्लाब जिंदाबाद. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचे बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.